नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये लेबर लॉचे एल-एल-बी फर्स्ट सेमिस्टरसाठी हाऊ टू सॉल्व्ह सिच्युएशन बेस्ड क्वेश्चन. खूप विद्यार्थ्यांचे यामध्ये खूप प्रश्न येत होते, की सर सिच्युएशन बेस्ड क्वेश्चन कशा पद्धतीने सॉल्व्ह करावे लागतात? बिकॉज हे जे सिच्युएशन बेस्ड क्वेश्चन आहेत हे खूप महत्त्वाचं आहे. बिकॉज यामध्ये मार्क्स भेटण्याचे आपल्याला जास्तीत जास्त चान्स यामध्ये असतात. सो हाऊ टू सॉल्व्ह सिच्युएशन बेस्ड क्वेश्चन कशा पद्धतीने आपण सॉल्व्ह करू शकतो, ह्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. जे काही स्टुडंटला काही जर डाऊट असेल, तर नक्की तुम्ही कमेंट सेक्शनला विचारू शकता. त्याचे आन्सर मी देण्याचा नक्की प्रयत्न करेन. खूप सारे विद्यार्थ्यांचे हे प्रश्न येत होते, की सर लेबर लॉचा आज आपण बनवत आहोत, तर मग पुढे पण आपण कॉन्ट्रॅक्ट लॉट जे काही तुमचे एल-एल-बी फर्स्ट सेमिस्टरला जे काही सिच्युएशन बेस्ड क्वेश्चन आहेत, त्याच्या रिलेटेड आपण तुम्हाला यामधून इम्पोर्टंट जे काही आहे सिच्युएशन बेस्ड क्वेश्चन ते तुम्हाला देण्याचा नक्की मी प्रयत्न करणार आहे. कशा पद्धतीने आपण सॉल्व्ह करू शकतो, याचीच इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला उद्याची जी एक्झाम तुम्हाला होणार आहे, त्यासाठी पण तुम्हाला इम्पोर्टंट असेल आणि इन फ्युचर जे काही एक्झामिनेशन तुम्हाला सिच्युएशन बेस्ड क्वेश्चनमध्ये जे काही होणार आहे, त्यावेळी तुम्हाला पण इम्पोर्टंट असेल. जे काही मी एक्झाम्पल दिलेले आहेत, ते इम्पोर्टंट आहेत एक्झामसाठी. ते इम्पोर्टंट जे काही क्वेश्चन आहेत, ते तुम्हाला यामध्ये मी देणार आहे. ते एक्झामसाठी इम्पोर्टंट आहेत. त्यासाठी चांगल्या पद्धतीने एकदम बारकाईने हा व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला सर्व गोष्टी प्रॉपरली तुम्हाला समजून जातील. चला तर मग आपल्या टॉपिकला आपण सुरुवात करूया. सिच्युएशन बेसमध्ये आपण डायरेक्टली आपण जे काही लास्ट इयरचे जे काही क्वेश्चन आहेत, ते आपण घेतलेले आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन इंग्लिश आणि मराठी या दोन्ही फॉर्ममध्ये आपण देण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे. क्वेश्चन नंबर 1 डायरेक्टली घेतो, जेणेकरून तुम्हाला त्यामध्ये कोणताही टाईम होणार नाही. डायरेक्टली तुम्हाला त्यामध्ये क्वेश्चन कशा पद्धतीने आपण टॅकल करू शकतो, आन्सर कशा पद्धतीने द्यायचे आहे, ते तुम्हाला यामध्ये सांगतो मी. पहिला जो प्रश्न आपल्याला जो दिलेला आहे, मिस्टर एक्स अ वर्कमॅन रजिस्टर अंडर ट्रेड युनियन ॲक्ट 1926. मिस्टर एक्स आहे, त्यांनी रजिस्टर केलेला आहे ट्रेड युनियन ॲक्ट 1926 हॅज कमिटेड अनफेअर लेबर प्रॅक्टिस. मिस्टर एक्स हे वर्कमॅन हे रजिस्टर केलेलं आहे ट्रेड युनियन ॲक्ट 1926 नुसार. सो यामध्ये क्वेश्चन तुम्हाला अशा पद्धतीने विचारले जातात. डज अनफेअर लेबर प्रॅक्टिस इज प्रोहिबिटेड? म्हणजे जे अनुचित कामगार पद्धती आहे ते प्रतिबंधित या प्रोहिबिटेड आहेत का? येस, तर त्याचं तुम्हाला थोडंफार आन्सर त्याच्यामध्ये द्यायचं आहे. इथे येस लिहिलं तर त्याचं का आहे ते तुम्हाला त्याचं आन्सर द्यायचं आहे, की अनफेअर लेबर प्रॅक्टिस हे का आहे त्यामध्ये आणि दुसरं आहे त्याची पेनल्टी. व्हॉट इस द पेनल्टी फॉर कमिटिंग अनफेअर लेबर प्रॅक्टिसेस? म्हणजे चुकीच्या पद्धतीचे जे काही अनफेअर लेबर प्रॅक्टिसेस जर तुम्ही केलं, जसं की अनुचित कामगार पद्धती केल्याबद्दल, त्यामध्ये तुम्हाला काय शिक्षा होणार आहे? या बाबतीत तुम्हाला यामध्ये प्रश्न अशा पद्धतीने विचारलेले जातात. सो यामध्ये तुम्हाला आन्सर कशा पद्धतीने द्यायचं आहे, त्याचं तुम्हाला सांगत आहे. इंग्लिशमध्ये जर आपण बघितलं तर अनुचित कामगार प्रतिबंधित म्हणजे प्रोहिबिटेड आहेत का? तर येस. कारण की येस, कमिटेड अनफेअर लेबर प्रॅक्टिसेस इज प्रोहिबिटेड अंडर इंडियन लेबर लॉ. The Trade Union Act 1926 does not specifically prohibit unfair labor practices, but the prohibition regulation of such practices primarily address under the Industrial Dispute Act 1947. सो यामध्ये तुम्हाला विचारलेला आहे क्वेश्चन की जे अनफेअर लेबर प्रॅक्टिस आहे, प्रोहिबिटेड आहे का? तर डेफिनेटली येस आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही आन्सर जर लिहिलं, तर यामध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीने मार्क्स भेटू शकतात. त्यानंतर यामध्ये पेनल्टी म्हणजे शिक्षा वगैरे काय आहे का? फाईन आहे 1000 पर्यंत आणि किंवा 1000 फाईन आहे. त्यानंतर इम्प्रिजमेंट म्हणजे इम्प्रिजमेंट 6 मंथ पर्यंत आहे किंवा दोन्हीही तुम्हाला यामध्ये शिक्षा होऊ शकते. जसं की मराठीमध्ये जर आपण बघितलं यामध्ये, तर याच्यामध्ये जर आपण बघितलं, की अन्यायकारक मजुरी प्रथा केल्यास शिक्षा होईल का? तर डेफिनेटली यामध्ये शिक्षा होते आणि या शिक्षा जर झाल्या तर तुम्हाला यामध्ये ₹1000 चा दंड तर आपल्याला भरावाच लागणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त
6 महिन्याचा तुम्हाला कारावास आहे किंवा या दोन्हीही गोष्टी तुम्हाला त्यामध्ये शिक्षा होऊ शकते. सो अशा पद्धतीने तुम्हाला या क्वेशनचा आन्सर अशा पद्धतीने लिहायचा आहे. जसं की मराठीमध्ये आपण बघत आहोत, अन्यायकारक मजुरी प्रथा निषिद्ध आहे का? म्हणजे प्रोहिबिटेड आहे का? तर होय, डेफिनेटली प्रोहिबिटेड आहे. कारण की भारतीय मजुरी कायद्यानुसार अन्यायकारक मजुरी प्रथा ही प्रोहिबिटेड आहे. ट्रेड युनियन ॲक्ट 1926 मध्ये विशेषतः अन्यायकारक मजुरी प्रथा निषिद्ध केली नसली तरी अशा प्रथांची बंदी आणि नियंत्रण मुख्यतः इंडस्ट्रियल डिस्प्यूट ॲक्ट 1947 या कायद्याद्वारे करण्यात आलेली आहे. सो अशा पद्धतीने तुम्हाला आन्सर लिहायचा आहे, जेणेकरून यामध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीने मार्क्स भेटू शकतात. नेक्स्ट एक्झाम्पल तुम्हाला यामध्ये दिलेलं आहे. दुसरं एक्झाम्पल सो यामध्ये दिलेलं आहे, की इल्लीगल स्ट्राईक आणि लॉकआउट्स. तर जे विद्यार्थी स्ट्राईक, लॉकआउट्स, अनफेअर लेबर प्रॅक्टिस किंवा स्टँडिंग ऑर्डर जर तुम्ही त्याचा अभ्यास जर चांगल्या पद्धतीने केला, तर हे प्रश्न तुमचे चांगल्या पद्धतीने सॉल्व्ह होऊ शकतात. जसं की यामध्ये दिलंय, की मिस्टर झेड फायनान्शियल एड टू इल्लीगल म्हणजे इल्लीगल स्ट्राईक अँड लॉकआउट करत आहे. म्हणजे काय? तर श्री झेड याने बेकायदेशीर संप आणि टाळेबंदींना आर्थिक मदत देतात. तर बेकायदेशीर जर संप जर चालू असेल, लॉकआउट्स चालू असेल, तर त्यामध्ये शिक्षा पात्र आहे का? हे तुम्हाला यामध्ये आन्सर द्यायचं आहे. तर ऑब्व्हियसली जर इल्लीगल स्ट्राईक जर करत असतील, लॉकआउट जर करत असेल, तर डेफिनेटली यामध्ये शिक्षा तर भेटणारच आहे. येस. मग ते पनिशेबल आहे का? तर ऑब्व्हियसली पनिशेबल आहे. कारण की इल्लीगल स्ट्राईक एंड लॉकआउट्स पनिशेबल आहे. येस. इल्लीगल स्ट्राईक एंड लॉकआउट्स आर पनिशेबल अंडर इंडियन लॉ, इंडस्ट्रियल डिस्प्यूट ॲक्ट 1947. सो अशा पद्धतीने तुम्हाला त्याच्यामध्ये आन्सर लिहायचा आहे. बेकायदेशीर संप, टाळेबंदी शिक्षापत्र आहे का? तर डेफिनेटली येस. सेकंड क्वेशन तुम्हाला यामध्ये लिहायचा आहे आन्सर, की बेकायदेशीर संप आणि टाळेबंदींना आर्थिक मदत दिल्याबद्दल काही शिक्षा आहे का? डेफिनेटली यामध्ये शिक्षा आहे. ते तुम्हाला यामध्ये मराठीमध्ये तुम्हाला सांगत आहे मी. जसं की 19 इंडस्ट्रियल डिस्प्यूट्स ॲक्ट 1947 अंतर्गत शिक्षा होऊ शकते. त्या शिक्षामध्ये कोणती शिक्षा आहे? तर 1 वर्षापर्यंत तुम्हाला कारावास होऊ शकतो. जर त्या इल्लीगल स्ट्राईक त्यामध्ये जर तुम्ही इल्लीगल स्ट्राईक केली आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही असाल, तर त्यामध्ये तुम्हाला 1 वर्षापर्यंत कारावास प्लस ₹1000 पर्यंत तुम्हाला दंडसुद्धा भरावा लागतो आणि या दोन्हीही तुम्हाला तुम्हाला शिक्षा होऊ शकतात. सो जर एखादी व्यक्ती जसे की झेड आहे तिकडे बेकायदेशीर संप नसलेल्या किंवा काम बंदिस्त आर्थिक मदत दिली, तर त्यामध्ये शिक्षा होऊ शकते. तर त्याच्यामध्ये तुम्हाला इल्लीगल स्ट्राईकचं पण सांगितलं, याच्यामध्ये लॉकआउट्स. तर अशा पद्धतीने तुम्हाला त्यामध्ये आन्सर तुम्हाला लिहायचा आहे. नेक्स्ट तुम्हाला सिच्युएशन बेस्ड क्वेशन एक्झाम्पल तुम्हाला देत आहे स्टँडिंग ऑर्डरचं. स्टँडिंग ऑर्डरचं यामध्ये काय दिलेलं आहे? इफ एन एम्प्लॉयर फेल्स टू सबमिट ड्राफ्ट ऑर्डर अंडर सेक्शन 3 इंडस्ट्रियल एम्प्लॉयमेंट स्टँडिंग ऑर्डर ॲक्ट 1947 म्हणजे काय दिलेलं आहे, की औद्योगिक रोजगार स्थायी आदेश कायदा 1946च्या कलम 3 अंतर्गत स्थायी आदेशाचा मसुदा सादर करण्यात न येणारा नियोक्ता अपयशी ठरतो. ओके. सो याच्यामध्ये टाईम ड्युरेशन तुम्हाला सांगत आहे, की स्थायी समितीच्या या आदेशाचा मसुदा सादर करण्याचा कालावधी किती आहे? जर तुम्ही स्टँडिंग ऑर्डर जर चांगल्या पद्धतीने रीडिंग केला असेल, तर तुम्ही यामध्ये सांगू शकता, की 6 महिन्याच्या पर्यंत त्याचा कालावधी असतो. मग स्थायी समिती जे काय आहे, मसुदा सादर करण्याला अयशस्वी करणाऱ्याला समजा अयशस्वी ठरले, तर तिकडे शिक्षा काय असते? ते तुम्हाला यामध्ये विचारलेलं आहे. सो त्यानुसार जर आपण बघितलं अंडर सेक्शन 3 जसं की ऑलरेडी दिलेलं आहे स्टँडिंग ऑर्डर इंडस्ट्रियल एम्प्लॉयमेंट ॲक्ट 1946 जसं मी सांगितलं, की विथिन अ 6 मंथ फ्रॉम द डेट ऑफ ॲप्लिकेशन ऑफ द ॲक्ट म्हणजे टाईम ड्युरेशन काय दिलेलं आहे? विथिन अ 6 मंथ ऑफ डेट ऑफ ॲप्लिकेशन ऑफ द ॲक्ट इंडस्ट्रियल एस्टॅब्लिशमेंट. सो विथिन अ 6 मंथपर्यंत तुम्हाला टाईम ड्युरेशन हे ड्राफ्ट सबमिशनसाठी तुम्हाला स्टँडिंग ऑर्डर दिलेला आहे. आणि याच्यामध्ये जर आपण मराठीमध्ये जर बघितलं, की मसुदा स्थायी आदेश सादर करण्यात अपयशी ठरलेल्याला काय शिक्षा होईल? यामध्ये पण शिक्षा काय होणार आहे? तर कलम 12 अंतर्गत ही शिक्षा लागू होते. तर यामध्ये
पहिलं जर तुम्ही दोष आढळलं, तर त्याच्यामध्ये 1000 तुम्हाला दंड लागणार. अगेन जर तुम्ही सेम जर प्रोसेस केली, तर त्याच्यामध्ये तुम्हाला 2000 पर्यंत हा दंड लागू शकतो. सो हे जे काही सिच्युएशन बेस्ड क्वेशन अशा पद्धतीने तुम्हाला एक्झाममध्ये विचारलेले जातात. त्यामध्ये इम्प्रिजमेंट विचारलेले जाते, म्हणजे शिक्षा काय आहे ते तुम्हाला विचारलेलं जातं. त्याचा मसुदा स्टँडिंग ऑर्डरचा कालावधी किती आहे ते तुम्हाला विचारलं जातं. जसं की तुम्हाला आता ह्यामध्ये 4 टॉपिक ह्यामध्ये तुमचे क्लिअर केलेले आहेत मी. नॉर्मली इल्लीगल स्ट्राईक असेल, लॉकआउट असेल, स्टँडिंग ऑर्डर असेल, या पद्धतीचे जे काही तुम्ही टॉपिक करत आहात, त्याच्यावरतीच तुम्हाला सिच्युएशन बेस हे क्वेश्चन तुम्हाला रिफ्लेक्ट होत असतात. सो त्यानुसारच तुम्हाला त्यामध्ये आन्सर तुम्हाला द्यायचे असतात सिच्युएशन बेस क्वेश्चनमध्ये. अजून इम्पोर्टंट नोट आहे तुम्हाला सांगतोय, की इम्पोर्टंट आहे की क्वेशन नंबर 1 आणि क्वेशन नंबर 3 एक्झामिनर यांना क्वेशन नंबर 1 आणि 3 मध्ये जास्तीत जास्त तुम्ही मार्क्स घेऊ शकता. बाकी क्वेशन नंबर 2 आणि क्वेशन नंबर 4 मध्ये जर आपण बघितलं, त्यामध्ये आपल्याला लेंदी आन्सर आपल्याला लिहावे लागतात. पण क्वेशन नंबर 1 आणि क्वेशन नंबर 3 जर आपण बघितलं, यामध्ये आपले हातचे मार्क्स असतात. हे जर तुम्ही चांगल्या पद्धतीने जर केले, तर यामध्ये मार्क्स तुम्हाला देण्याचे चान्सेस हे एक्झामिनरकडे असतात. सो त्या पद्धतीने तुम्ही क्वेशन आणि आन्सर चांगल्या पद्धतीने लिहा. क्वेशन जर तुम्हाला माहिती असेल, तर तोच आन्सर तुम्ही देण्याचा प्रयत्न करा. वेगळा कोणताही आन्सर देण्याचा प्रयत्न नका करू. ठीक आहे. जे तुम्हाला रिकॉल होईल त्या पद्धतीने आन्सर देण्याचा तुम्ही प्रयत्न करा. ठीक आहे. हे आपले सर्व सोशल हँडल आहेत. Instagram आहे, Facebook आहे, YouTube अजून जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल YouTube चॅनलला, तर तुम्ही हे YouTube चॅनल सबस्क्राईब करू शकता आणि Telegram चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला भेटून जाईल. अजून काही डाउट असतील, काही प्रॉब्लेम असेल, नक्की कमेंट सेक्शनला विचारा. नक्की तुम्हाला हेल्प करण्याचा नक्की प्रयत्न करेन. ही जी पी-डी-एफ असेल तुम्हाला Telegram चॅनलला भेटून जाईल. Telegram चॅनल जॉइन केला नसेल तर जॉइन करा. थँक सो मच.